हॅलो गाईज, आपण आज बनवणार आहोत मटन मॅरिनेट करण्यासाठी आपण साहित्य सांगते. हळद, कोळी मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. त्याच्याने मस्त फिक्स चव येते. तर पूर्ण मिक्स करायचं आणि 1 ते अर्धा तास ठेवून द्यायचं. त्याच्यामध्ये मटणामध्ये मसाला छानपैकी मुरला पाहिजे. आता मटनला साहित्य काय लागतं त्याच्यामध्ये कांदा, तेजपत्ता, कोळी मसाला, हळद, अद्रक लसणाची पेस्ट, गरम मसाला, वाटण, मीठ. आता छान अशी कढई टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. तेल छान असं गरम होऊन द्यायचं. लगेच त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि गरम मसाले टाकायचे आणि छान असं कांदा टाकून त्याला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं. त्याच्याने मटणाला चव छान येते. मग त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मग आपण मसाले टाकू. आता आपण त्याच्यामध्ये हळद, मसाला, कोळी मसाला आणि मिक्स करायचं त्याला. मग त्याच्यामध्ये मटण टाकायचं. त्याला छान असं मिक्स करून 1 ते अर्धा तास ठेवायचं. ताटावर आहे ना आपण असं पाणी ठेवायचं, त्याच्याकडून मटण खाली लागत नाही. मग लसूण आणि बटाटा टाकला आणि तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. मग गरम मसाला आणि मीठ टाकायचं. आणि आता आपण वाटण टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि ठेवायचं 5 ते 10 मिनटं. हे बघा, आपलं मटण रेडी आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कसं तुम्हाला रेसिपी